महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। आशा वर्कर और गट प्रवर्तकों ने रविवार को विविध मांगों को लेकर संविधान चौक में धरना प्रदर्शन किया। आशा और गट प्रवर्तक कर्मचारी यूनियन के केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड़ प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर सैकड़ों की संख्या में आशा वर्कर और गट प्रवर्तक उपस्थित थे। धरना प्रदर्शन के बाद प्रधानमंत्री को विविध मांगों का एक पत्र जिलाधिकारी के माध्यम से दिया गया। पत्र में आशा वर्कर और गट प्रवर्तकों के विविध समस्याओं से अवगत कराया गया। राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम के माध्यम से आशा वर्कर जनता को स्वस्थ रखने में भूमिका निभाती है। उनके कार्यों की दखल लेते हुए उन्हें सरकारी कर्मचारी का दर्जा देने की मांग पत्र में की गई है। आशा वर्करों की अन्य मांगों में आशा वर्करों और गट प्रवर्तकों की सेवानिवृत्ति के बाद उन्हें ग्रेजुइटी के रूप में 10,000 रुपए महीना पेंशन और एक मुफ्त 5 लाख रुपए देने की मांग की गई है। धरना प्रदर्शन में CITU के अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीति मेश्राम, रंजना पोनीकर समेत सैकड़ों आशा वर्कर और गट प्रवर्तक उपस्थित रहे। महासचिव प्रीति मेश्राम आणि 2008 पासून मी आशा वर्करचं काम करत आहे आणि जे आता कोविड मध्ये आम्ही काम केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाची भूमिका आम्ही याच्यामध्ये आशा योजनेमध्ये पार पाडलेली आहे। WHO ने घोषित सुद्धा केलं होतं, त्यांनी मेडल देऊन आमचं पोट भरत नाही तर आम्हाला किमान वेतन 26,000 रुपये देण्यात यावं, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि मस्टर सुद्धा द्यायला पाहिजे। कारण की आता या कर्नाटक राज्यामध्ये 2 महिने आंदोलन होऊन आशा व सहयोगिनी ज्या बसलेल्या होत्या त्यांनी पेन्शन योजना त्यांनी लागू करून घेतलेली आहे। तेही आपल्या आंदोलनामधून त्यांनी काही मिळवलेलं आहे, पण त्या आंदोलनामधून उठलेल्या नाही आहेत। त्यांना परमनंट साठी ते अजून सुद्धा त्या आंदोलनातून उठलेल्या नाही आहेत। तर महाराष्ट्रामध्ये हे सांगायचं आहे सर्व आशा भगिनींना आणि गटप्रवर्तकांना की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आणि लवकरात लवकर आम्हाला पेन्शन लागू व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे हे काम आहे ऑनलाईन काम आहे आयुष्यमान योजना, लाडली बहीण योजना हे त्यांनी लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतात, प्रलोभन देतात आणि जे आता पुढची निवडणूक येत आहे मुख्यमंत्र्याची प्रधानमंत्रीची निवडणूक झाली लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना प्रलोभन दिलेलं आहे आणि आता नगरसेवकाचं जे निवडणूक येत आहे तर आता त्यांनी आयुष्यमान योजना आणलेली आहे। येत्या 8 मार्चला ते प्रत्येक महिलांना आयुष्यमान कार्ड काढून 2500 रुपये देण्यात येईल। त्यांनी प्रेसला बातमी दिलेली आहे, पण या खोट्या प्रलोभनाला आम्ही बळी पडणार नाही आणि आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या असे आम्ही इथे सांगू इच्छितो आणि केंद्र सरकार आणि राज्य शासनाने आमची लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये पूर्ण काम बंद करू। माझं नाव माया कावडे आहे आणि मी आशांच्या उपाध्यक्ष या पदावर काम करत आहे। मला सांगायचं आहे की गेल्या महिन्यामध्ये डेंग्यू आपल्या नागपूर शहरामध्ये खूप पसरला होता आणि आपले NMC आणि आपल्या पूर्ण नागपूर शहरातले कोणताही अधिकारी त्या डेंग्यूला ऑटोकॅट आणू शकत नव्हता। अशासाठी आशांची त्यांनी निवड केली आणि घरोघरी जाऊन मच्छरांचा प्रादुर्भाव नको व्हायला पाहिजे म्हणून आशांना घरोघरी सर्वेक्षणाला पाठवलं आणि त्यांना 1500 रुपये महिना देऊन अशी आमिष दिली, पण अद्यापही आशांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाहीत। घरोघरी जाऊन त्यांना 2-3 महिने सतत फुकटमध्ये कामं करून घेतले, पण आता जेव्हा आशा पैशाची माग करतात तर सरकार म्हणते की त्यांच्याकडे फंड नाही आहे, पण कामाच्या वेळेस तो विचार करत नाही की घरोघरी जाऊन मच्छर जर आशांना चावला, कारण की ते लोक त्यांचे टाके खाली करत होते, त्यांच्यामध्ये दवाई टाकत होते आणि त्यांचे कंटेनर खाली करत होते आणि लोकांचा जो राग होता ते स्वतःवर ओढून घेत होते। कित्येक आशांना खूप काही समस्या झाल्या, त्यांना शिवीगाळ करण्यात आली। एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आशांनी काम केलं आणि जेव्हा त्यांना मानधन देण्याचा वेळ आली तर सरकार म्हणतं आमच्याकडे पैसे नाही, पण सरकार जेव्हा कामं सांगतं त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे की आपण जशी आशांना कामं सांगतो तसे त्यांना मानधन पण द्यायला पाहिजे। सरकार कारण की दुसऱ्या योजनांकडे त्यांचं लक्ष जास्त आहे। योजनेचा लाभ झालेला आहे किंवा ती आपत्ती काही आलेली आहे आपल्या मला सुरुवातीला एक्सेप्ट करण्यात आलं, पण आता मला त्या योजनेमधून वगळण्यात आलं आणि त्याचं कारण मला अद्याप समजलं नाही, कारण की मी सगळ्या नियमामध्ये बसते, सगळ्या अटीमध्ये बसते, तरी सुद्धा मला त्या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे।
म्हणजे असं म्हणलं जाईल की आज लाडकी बहीण जी आहे आपल्या भारतातली ती कुठे ना कुठे महाराष्ट्र प्रशासनाकडून नाराज झालेली आहे. हो, मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य